हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे आल्यात आत्या आणि स्वदा आणि आत्या मिळून सकाळी भजन करत होत्या. इतकं छान वाटत होतं ना त्या भजन करत होत्या. तर असे संस्कार मुलांवर झाले तर किती छान होतं ना. मुलं पण आनंदी असतात आणि त्यांना पण टी व्ही आणि या सगळ्या सवयींपासून आपण दूर ठेवू शकतो. त्यानंतर मी गेले आंघोळ करून आले आणि मग नंतर स्किन केअर केलं. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, थोडीशी पावडर आणि लिपस्टिक. हे रोजचंच आहे. पावडर लावली की थोडंसं फ्रेश वाटतं असं मला वाटतं. म्हणजे फार घाम वगैरे येत नाही स्वयंपाक करताना. सो घड्याळ घालायला विसरायचं नाही सकाळी, कारण मग कामं पटापट होत राहतात. प्रत्येक वेळेला आपण घड्याळ नाही बघू शकत वर. हातातलं घड्याळ पटकन बघितलं की चांगलं वाटतं म्हणजे, आणि आपण वेळेत कामं केलीत याचं पण समाधान असतं. केस पण विंचरून घेतले छान. आणि मग आता पुढे देवपूजा पण करायची होती. तसं तर मी फार असं सगळं देव वगैरे काढून देवपूजा करत नाही. रोजचं दिवा उदबत्ती वगैरे सगळं असं करते. छान असं देवाच्या इथली जागा क्लीन करून घेतली आणि मग रांगोळी तर मी आधीच काढलेली होती. तिथे देवाच्या इथे तेल वगैरे लावलं, लक्ष्मीचं फूल काढून घेतलं, लक्ष्मीला ताजं फूल वाहिलं आणि मग इतकं छान वाटत होतं ना मला ते करताना. मन एकदम प्रसन्न झालं होतं. आणि असं जर पॉझिटिव्ह सुरुवात असेल ना आपल्या दिवसाची तर काय किती छान वाटतं, तुम्हाला काय सांगू आता. त्यानंतर सकाळी ऑफिसचा डबा झालाच होता, तेव्हा मी कणिक तिंबून ठेवली होती आणि उशीर झाला होता नंतर, म्हणून मी 2-3च पोळ्या केल्या होत्या फक्त. म्हटलं आता उरलेल्या पोळ्या नंतर करू. मग इथं मी पोळ्या करायला घेतल्या होत्या. आज नाश्ता स्किप केला होता. स्किप म्हणजे पोळी भाजीच नाश्त्याला मी मुलींना देणार होते आणि मग मुली पण ते खातात की नाही माहिती नव्हतं, पण मी तरी असंच ठरवलं होतं की आज मुलींना नाश्त्याला पोळी भाजीच द्यायची, कारण मग नाश्ता आणि हे ते डबल करत बसलं की मग त्यात फार वेळ जातो. आणि हा गहू ना मी आणला आहे सोलापूरवरून. मी आता डीमार्टमधले गहू मला अजिबात आवडत नाही आहेत लोकवन, कारण मग तिथे काय माहिती त्याच्या पोळ्या अशा कडक कडक येत आहेत का ते गिरणीवाला नीट दळून देत नाही आहे, मला नाही माहिती. त्यामुळे मी या सोलापूरहून अजंठा म्हणून गहू येतो तो आणला होता. त्यानंतर मला असं वाटलं की कैरीची चटणी करावी. फ्रीजमध्ये कैऱ्या पण आहेत, म्हणून मग कैरीची चटणी करायला घेतली. आणि कैरी समोर दिसते म्हणजे खाल्ली नाही असं होतं का. मी कैरी पण खाऊन घेतली 1-2 तुकडे. मस्त सुंदर गोड गोड एकदम कैरी होती. त्यानंतर कैरीसाठी कांदा चिरून घेतला, त्यात लसूण, लाल तिखट, जिरं वगैरे सगळं घालून घेतलं. शेंगदाण्याचं कूट आणि गूळसुद्धा घालून घेतला होता आणि मस्त अशी चटणी तयार झाली होती. चटणी खायला एकदम सुंदर लागत होती. यावर मी फोडणी घालणार होते, पण म्हटलं नको, कच्चं तेल घेऊन खाऊया. नंतर सगळा ओटा वगैरे आवरून घेतला आणि संध्याकाळी गेलो होतो स्वामीनारायण टेम्पलला. तर असा होता आजचा दिवस. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.